प्रॉब्लम होएगा ना गाड़ी लगाने। Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. सध्या मांद्रे मतदारसंघातील किनारी भागातील रस्ते वाहतुकीसाठी बिझी राहत असल्याचे चित्र दिसून येते। आश्वे ते मांद्रे मधलामाच पर्यंतचा मुख्य रस्ता आणि त्याचं रुंदीकरण आणि हॉटमिक्स डांबरीकरण स्थानिक आमदार जीत आरोलकर यांच्या प्रयत्नाने झाले आहे। पूर्वी अरुंद असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला असलेली दुकान, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांची वाहने पार्क करून मुळात अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद करण्याचा प्रयत्न होत होता। सध्या रुंदीकरण झालं आहे, परंतु जे रस्त्याच्या बाजूला जी हॉटेल्स, दुकान, क्लब, रेस्टॉरंट आहेत त्या आस्थापनाची आणि त्यांच्या ग्राहकांची जी वाहने त्या ठिकाणी येतात ती तासनतास रस्त्यावरच दोन्ही बाजूने पार्क करून ठेवली जातात। याकडे वाहतूक खात्याने आणि ट्रॅफिक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे। रस्त्याच्या बाजूला जी आस्थापना आहेत त्यामध्ये रेस्टॉरंट्स आहेत, हट्स आहेत, कॉटेजेस आहेत, वेगवेगळे दुकाने आहेत आणि या दुकानदारांनी आपल्या ग्राहकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था न केल्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे। या दोन्ही बाजूने वाहने पार्क केल्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला रस्त्याची आणि वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। रुंद केलेले रस्तेही आज व्यावसायिकांनी अतिक्रमण करून या रस्त्यावर आपापली वाहने तासनतास पार्क करून ठेवण्याचा प्रकार घडत आहे। हरमल परिसरात जर किनारी भागात नजर मारली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूलाच जी फुटपाथ आहे त्या फुटपाथवर अतिक्रमण केले, वाहने पार्क केली जातात। भिकाऱ्यांचाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची वर्दळ असते आणि हे रस्ते रुंद असूनही अरुंद असल्यासारखे वाटतात आणि या ठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसते। याकडे सरकारने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।